अनुकंपा नियुक्तीसाठी वणीत युवकांचे आमरण उपोषण. 2 दिवस उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर 20 एप्रिल 2026 पासून सुरू असलेले आमरण उपोषण आता अधिक तीव्र होण्याच्या मार्गावर आहे. अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी 5 युवकांनी हे उपोषण सुरू केले असून गेल्या 2 दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नाही. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार शासनाच्या नियमांनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी, तसेच सफाई कामगार यादीत पात्र उमेदवारांचा समावेश करून त्यांना न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी आहे. मात्र या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान 2 दिवस उलटूनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संताप वाढत असून उपोषण आणखी तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. जर लवकरात लवकर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर उपोषण अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही मागच्या 2 दिवसापासून उपोषण करत आहोत, तरी प्रशासन कुणी लक्ष देत नाही आमच्याकडं. आमच्या मागण्या आहे की आमच्या वडिलाच्या जागावर आम्हाला नियुक्ती मिळावी म्हणून हे नियुक्ती आम्ही अर्ज दिला आहे. 2005 पासून आत्तापर्यंत पाठपुरावा करत आहोत, तरी नगर परिषद आमच्याकडे काही लक्ष देत नाही. यासाठी आम्ही उपोषण मांडलं तरी पण कारवाई काही होत नाही त्याच्यावर. तर आम्ही आता करावं का? जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही. बरं, मग गेल्या 2 दिवसापासून तुम्ही उपोषण सुरू आहे, त्या ठिकाणी कुणीतरी प्रशासन या प्रतिनिधी तुमच्याशी काही चर्चा करायला आले का? हो, प्रतिनिधी आले. त्यानं एक अर्ज दिला होता आम्हाला, नोटीस. ते नोटीसमध्ये असं लिहून होतं का काही कमी जास्त झालं तर जबाबदार तुम्ही राहील. तर त्यासाठी आम्ही ते नोटीस काही घेतली नाही. ते नोटीस त्यांना परत जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी राहणार असा तुमचा मुद्दा आहे. काही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आम्हाला नियुक्ती मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथं उपोषण करत राहील. आरोग्य विभागमध्ये सफाई कामगार करत होते. त्याचे पद गँगकोली म्हणून होते. त्यांनी सफाईचं काम करत होते. त्यांनी लाडपागे गेल्या 2 दिवसापासून इथं आमरण उपोषण सुरू आहे तुमचं. तर या आमरण उपोषणाचा संदर्भ का आहे बा? का मागणी आहे तुमच्या? आमची मागणी आहे की आम्हाला आमच्या वडिलांच्या जागेवर ड्युटी मिळण्याबाबत. हो का? आणि ते गेल्या किती वर्षापासून सुरू आहे तुमची मागणी? आमची मागणी पूर्ण आता माझ्यासाठी 20 वर्ष झाली समजून. अच्छा. 20 वर्षापासून. काही दिवसा पहिले नगर परिषद बंद झाली ते अनुकंप, त्याकरता आम्ही थांबलो. पण आता 2022 पासून सुरुवात झाली. आता दुसऱ्या घेणं चालू होतं. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडे अर्ज मागितले, अर्ज टाकितले, त्यांच्याकडे मागण्या टाकल्या, अर्ज टाकितले. त्यांच्याकडे अर्ज सादर केला. मग 15 दिवसा पहिले यांच्याकडे अर्ज सादर केला होता तर आम्हाला नगर परिषद नियुक्तीसाठी नियुक्ती करावं. गेल्या 2 दिवसापासून तुमचं आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणाला नगर परिषदचा प्रशासन, CO साहेब या कोणी आलं का तुमच्याशी चर्चा करायसाठी? नगर परिषद प्रशासन CO साहेब का आले? त्यांचे. बरं, मला एक सांगा, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे उपोषण मागं घेणार आहे की का? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर आम्ही उपोषण मागं घेणार नाही. त्यांचं काही असो मागं पुढं काही असं आहे का नाही?